महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। नासिक में राजनीतिक माहौल गर्मा गया है। हाल ही में हुए उद्धव और राज ठाकरे की संयुक्त सभा में भाजपा पर किए गए हमलों का जवाब देने के लिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नासिक में विशाल जनसभा को संबोधित किया। इस दौरान विरोधकों पर तीखे प्रहार किए। मुख्यमंत्री फडणवीस ने राज ठाकरे के आरोप का जवाब दिया, जिसमें उन्होंने कहा था कि फडणवीस नासिक को दत्तक लेने की बात कहकर भूल गए। फडणवीस ने कहा, मैंने नासिक को दत्तक लिया था और मैं साल में 4 बार यहाँ आता हूँ, लेकिन जो लोग आरोप लगा रहे हैं वो केवल चुनाव के समय पर्यटन के लिए नासिक आते हैं और चुनाव खत्म होते ही गायब हो जाते हैं। लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, भारत माता की। बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन धर्म की, गौमाता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की। नमः पार्वती पते हर हर। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। या देशामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी सामाजिक सुधारणा केली ते महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो। आणि आजच्या या आपल्या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले कुंभ मंत्री गिरीश महाजनजी, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, भारतीताई पवार, आपल्या लोकप्रिय आमदार देवयानीताई फरांदे, सीमाताई हिरे, राहुलजी ढिकले, राहुलजी अहेर, श्री विजय चौधरी, सुनीलजी केदार, बबनरावजी घोलप, बाळासाहेब सानप, अपूर्व हिरे, रवीजी अनासपुरे, लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण, प्रदीप पेशकर, यतीन कदम, आशिष नाहर, सुनील बच्छाव, गिरीश पालवे, विजय साने, रश्मिताई हिरे, सुनील देसाई, श्याम बडोदे, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपले सर्व उमेदवार आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज नाशिकमध्ये आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा प्रभू श्रीरामाला मी नमन करतो। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नमः, अशा प्रभू श्रीरामाच्या चरणी या ठिकाणी मी नतमस्तक होतो। मी प्रभू श्रीरामचंद्रांना वंदन करतोय, पण काल परवा 2 भाऊ येऊन गेले, नाशिकमध्ये आले, पण रामाची आठवणच झाली नाही। नाशिकमध्ये येऊन ज्यांनी राम मानला नाही, आता त्यांच्यामध्ये राम उरला नाही, और जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। बंधू भगिनींनो, अलीकडच्या काळात काही लोक म्हणायला लागले, देव खरंच आहेत की नाही असा प्रश्न काही लोकांना पडायला लागला। देवाची खिल्ली काही लोक या ठिकाणी उडवायला लागले, पण जाऊ द्या, त्यांच्याबद्दल मी काही फार बोलणार नाही। मी एवढंच सांगू इच्छितो की या नाशिक शहरामध्ये खऱ्या अर्थानं जो काही विकास झाला आणि जो काही विकास होणार आहे त्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ती भारतीय जनता पक्षामध्ये आहे। माझी खिल्ली उडवली गेली, म्हणाले
नाशिक दत्तक घेतलं होतं, त्याचं काय झालं? खऱ्या अर्थानं हो, या नाशिकमध्ये मी सांगितलं होतं मी नाशिक दत्तक घेतोय. मी त्यानंतर ही तक्रार नाही केली की मी नाशिक दत्तक घेतलं. 2017 साली आणि 2019 साली विरोधी पक्षाचा नेता झालो. 2च वर्ष मला मिळाले, पण याची तक्रार मी केली नाही, कारण तक्रार करणारे लोक आम्ही नाही आहोत. विरोधी पक्ष नेता म्हणून देखील जेव्हा कोविडचा काळ होता, त्या कोविडच्या काळामध्ये जेव्हा सगळे हे उबाठाचे, मनसेचे, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे नेते घरी बसले होते, त्यावेळी या नाशिकमध्ये हा देवाभाऊ आला होता आणि या ठिकाणच्या प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये आणि आयसीयू पर्यंत जाणारा हा देवाभाऊ होता. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही किती वेळा नाशिकला आले? तपोवन में होने वाली संभावित वृक्ष कटाई के आरोप पर पलटवार करते हुए फडणवीस ने कहा कि जब नासिक नगर निगम में राज ठाकरे की सत्ता थी तब 2016 में वहां कमर्शियल उपयोग के लिए प्रस्ताव पारित किया था. कुंभ मेला की जमीन को लेकर विपक्ष द्वारा लगाए गए आरोप को फडणवीस ने सिरे से खारिज कर दिया. उन्होंने कहा कि विपक्ष का काम केवल भ्रम फैलाना है, जबकि सरकार कुंभ मेला की तैयारियों और शहर के विकास के लिए पूरी तरह प्रतिबद्ध है. सभा के लिए मंत्री गिरीश महाजन, पंकजा मुंडे, विधायक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे. महाराष्ट्र बुलेटिन के लिए शुभम तोडकरी, नासिक. महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें.